परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्या कुटुंबास पुनर्वसन करणे, परभणीमध्ये संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन सोलापूर उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील असणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील संविधानाची विटंबना झाली या प्रकरणामध्ये निषेध आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असता पोलीस कोठडीमध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला। भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा। परभणी शहरात ही जी घटना घडली आहे, परभणी शहरातील प्रशासनाकडून दखल घ्यायला हवी होती, ती घेण्यात आली नाही। या घटनेला जे अधिकारी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यावर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा। परभणीमध्ये संविधानाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई व्हावी। पोलीस कस्टडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला, याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा। संचारबंदीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून दलित समाजातील वस्तीमध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। आमच्या महिला भगिनींवर विनाकारण पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, त्याची चौकशी करावी। उच्च शिक्षित मुलांना धरपकड करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, ते त्वरित मागे घ्यावेत अशा मागणीचे निवेदन देण्यात आले। यावेळी पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, चंद्रकांत सोनवणे, अविनाश भडकुंबे, अभिजित गायकवाड, रवी काकडे, रवी सकट, अमोल कुंदूर, अमोल कदम, अमोल कांबळे, भैयासाहेब कांबळे, अजय ढावणे, कैलास वाघमारे, गौतम शिंदे, अक्षय मस्के, तात्या गायकवाड, रंगा वाघमारे, दशरथ वाघमारे, प्रेम रणदिवे, गणेश वाघमारे, संदीप रणदिवे, शुभम वाघमारे, विवेक जमदाडे, लखन चंदनशिवे, सिद्धार्थ सकट, नागेश वाघमारे, नागेश सकट, बाळासाहेब कांबळे तसेच पीबी ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट इंडिया TV9 साठी अजमेर शेख, सोलापूर।